नक्कीच. आता ह्या डिरेक्टरच्या खुर्चीमध्ये कोण बसणार आहे? ही डिरेक्टरची खुर्ची आहे का? तर ह्याच्यामध्ये आता त्याची पण मजा, मी एक पझल गेम केलेला आहे, 2-3 कोलाजेस घातलेले ज्याच्यात ना ही इज इंटेलिजंटली मास्क, म्हणजे दिसत नाहीत ते आहेत, आणि पण ही इज देअर अराउंड वाईल ऑडिशन्स ऑल्सो. आणि ही रिकामी चेअर आता लगेच भरेल, मे बी इन अ वीक ऑर सो, आणि लगेच कळेल की कोण आहे. ही इज अ व्हेरी वेल नोन आर्टिस्ट, नॅशनल अवॉर्ड विनिंग रायटर आहे, आणि कळेल लगेच. ऑडिशन्स कशी होती जितकी तू घेतलीस किंवा घेतली ना, राईट झाली नसून, हां, मग ती ऑडिशन्सचा एक्सपिरियन्स कसा होता, कसा वाटला? आधी हिंदीची केली आहेस आणि आताही. जर ऑडिशनची सुरुवात जेव्हा होते ना, तेव्हा प्रत्येकाकडे जेव्हा आर्टिस्ट येतात तेव्हा तुमचं नाव काय, आम्ही हिंदीमध्ये विचारतो की पहिले प्रोफाईल द्या तुम्ही. तर प्रत्येक वेळेला असं होतं की माय नेम इज डॉट डॉट डॉट, माय कॉन्टॅक्ट नंबर दिस इज माय प्रोफाईल. आता मी ते मराठीत ऐकायला लागलो. त्यामुळे माझे प्रोफाईल, माझं नाव, माझा कॉन्टॅक्ट नंबर, माझी स्माईल, तर ते ऑफकोर्स नवीनच आहे माझ्यासाठी. म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे. फिल्मचं जेवढं मी एक्सपिरियन्स हिंदीमध्ये केलं ना, पण जेन्युइन या फिल्मचं सगळं काम हिंदीमध्ये सारखंच वाटतं मला. जसं हिने टायलंट हंटचं सांगितलं ना, तेव्हा मी फरारी किंवा 3 इडियट्सला मी ॲज असिस्टंट डिरेक्टर पण खूप काम केलं. तर मी फरारीचे काही शॉट्स राहिले होते, म्हणून ती फरारी आणली होती गुजरातून, जी सचिननी ज्याला सेल केले, तर त्याचे काही चावीचे शॉट्स मला घ्यायचे होते. तर मी तिथून व्हॉट्सअपवरून राजेशला पाठवत होतो. तर तिथे कुठेतरी मी रिलेट होतो या गोष्टीला, की जे हंट म्हणजे कास्टिंगचं हंट व्हॉट्सअपवरती जे चाललं ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि मजेदार गोष्ट म्हणजे सगळेजण, म्हणजे 90% लोक गॉगलमध्ये फोटो पाठवतात. आणि म्हणजे मी ना असं झालं, अय्या गॉगलमध्ये आता हे उघडू की नाही उघडू, पण काय डोळे इज अ रिफ्लेक्शन ऑफ युअर सोल. आणि तिकडूनच प्रॉबब्ली ते रोहन बेटर सांगू शकेल की किती एक्सप्रेसिव्ह असतात डोळे, त्याच्यानेच कळतं तुम्ही किती एक्सप्रेसिव्ह आहात. तर ते गॉगलवर मी आपला खरेपणा आणि खोटेपणा नेहमी डोळ्यातूनच जाणवत आला माणसाचा, की माणूस नक्की काय पाहतोय. पण जेन्युन आहे ती गोष्ट, की जेवढं तुमचे रिअल फोटो असतील विदाऊट पोज किंवा काय, त्याच्यातून तुमचं जेन्युननेस पण कळतो आणि तुमचं नॅचरलिटी पण कळते की तुम्ही किती. तिथूनच ॲक्च्युली ॲक्टिंगची सुरुवात होते. तुम्ही पोज देऊन उभे राहिलात की संपलं. नाही, ॲक्च्युली आपण एक ना प्रात्यक्षिक करून दाखवूया की कसे तुम्ही प्रोफाईल्स देता. मी पण शिकले. इनफॅक्ट मी कधीच आजवर ऑडिशन पाहिलेली नाही आहे ॲक्टर्सची. गाण्याचे अनेक ऑडिशन मी दिलेले आहेत आधी, पण ही एक युनिक ऑडिशन होती की म्हणजे जसे आता ते मला माहिती नाही, मी जे ह्याच्याकडून शिकले प्रोफाईल्स आणि मुलं ॲक्टर्स कसे देतात. की माझं नाव नेहा राजपाल, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे दिस 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 डॅश 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 डॅश, माझे प्रोफाईल्स. अदर साईड माय स्माईल. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता मी हे कॉमेडी पद्धतीने केलं. त्याच्यातूनही ना, इव्हन प्रोफाईल जेव्हा माणूस देतो ना, त्यातूनही रिअल ॲक्टर कळतो की जो खरंच ॲक्टर आहे तो जास्त ह्या गोष्टी करायला जात नाही. की प्रोफाईलपासूनच सुरुवात होते की हाय दॅट दॅट डॉट डॉट, तर तिथूनच सुरुवात होते की जो जेन्युन असतो तो जेन्युनली बोलतो की बॉस हे माझे प्रोफाईल्स आणि हे माझा कॉन्टॅक्ट नंबर. तिथूनच कळतं की किती इंटू आहे याला ॲक्टिंग. मला अजिबात नाही आहे की तुम्हाला कळलं असेल. इनफॅक्ट रोहनला मी सांगितलं एक रोल रोहनने केला पाहिजे ह्याच्यात. रोहन काय विचार? आज ही एक ऑडिशन देणार आहे स्वतःसाठी. ऑडिशन स्वतःच कॅमेरा पहिल्यांदा रोल करणार आहे, स्वतःच ॲक्शन म्हणणार आहे आणि स्वतःच उभा राहणार आहे. आता बघूया ते ऑडिशन कसं होईल. मला डेफिनेटली माहिती मी सिलेक्ट होऊ शकत नाही. त्यासाठी समोर डायरेक्टर लागणार आहे मात्र. चेअर आमची खालीच आहे, ती ज्या दिवशी भरेल त्याच दिवशी मी ऑडिशन देईन बहुतेक. अरे वा, ही चांगली आयडिया आहे. मी त्याच दिवशीच ऑडिशन देईन. नक्कीच. तुमच्या निमित्ताने खूप कळलं आम्हाला कास्टिंग डिरेक्शनबद्दल एकदम इन अ फनी मॅनर अँड इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. सो थँक्यू. वी आर लुकिंग फॉरवर्ड विथ द फिल्म. आता ऑडिशन्स वगैरे हे कसं असणार आहे, आम्हाला कधी पाहायला मिळणार आहे टी व्हीवर किंवा स्क्रीनवरती ऑडिशन? टेलिव्हिजनवर ऑडिशन मोस्टली येणार नाहीत, कारण दिस इज अ ऑनलाईन प्रोजेक्ट, कम्प्लिटली ऑनलाईन प्रोजेक्ट आहे. कारण आजवर काय झालेलं की कुठलं तरी रियालिटी शो करता तुम्ही आणि तिकडे तुम्ही ऑडिशन्स दाखवता, मग
त्याच्यातून रियालिटी शो तयार होतो असं काही नाही आहे आमच्या ह्याच्यात. तर फॉर एक्झाम्पल मी अजून एक सांगतो, तू म्हटलीस कास्टिंग कसं होतं. आम्ही एक रितेश देशमुख शोधलं, तर तुम्हाला कोणाला पाहायचं असेल तर. सो मी सॉरी रितेश, पण रितेश ॲक्च्युली यार मी प्लीज त्यांनी कधी लहान कधी कॉलेजचा रोल केला तर याला घ्यावं. ये शांतनू तुला खोटं आमचा रितेश देशमुख आमचा मी ह्याला नेहमीच रितेश म्हणत आलोय, कारण की तो नेहमीच मला रितेश सारखाच वाटतो. इकडे ये. मी ह्याला वाटलं की आमच्या फिल्म मध्ये ना एक आपण आरडी कॅरेक्टर काढूया. आवडेल मला करायला आवडेल. तर हे अशी हे मज्जा. उदाहरण आहे. असं असतं की काय पेक्युलॅरिटी काय सिमिलॅरिटी तुम्हाला मिळते आणि फार इंटरेस्टिंग गोष्ट होऊन जाते. आणि तुला माहिती आहे की जसं 3 इडियट्समध्ये तुम्हाला एक एक कॅरेक्टर लक्षात राहतो ना, तसंच आमच्या फिल्ममध्ये पण लक्षात राहणारे कॅरेक्टर्स. हां राईट. म्हणजे त्याचा जरी 2 मिनिटाचा स्क्रीन स्पेस असेल ना तरीही तो लक्षात राहणार. असे कॅरेक्टर्स आम्ही तयार करतोय. ही इज कास्टिंग दॅम. फ्रेश कास्ट शोधायची सवयच आहे, त्यामुळे आणि तेव्हाच तुमची फिल्म बेस्ट बनू शकते. राजू सरांनी मला एक चांगली शिकवण दिली आहे की तुमची फिल्म स्क्रिप्ट तर आहेच ऑब्विसली, पण जिथे तुमची 80% कास्टिंग परफेक्ट आहे तिथे फिल्म हिट आहे. आणि आता हे मुंबईचे ऑडिशन्स आहे. पुण्याला पण आम्ही ठरवतोय काही कॉलेजेसमध्ये ऑडिशन्स घ्यावे, कारण पुणं हे कलेचं माहेरघर आहे. मराठी अनेक आर्टिस्ट तिकडून आलेले आहेत, तर ते सोडून चालणार नाही आपल्याला. त्यामुळे आम्ही ठरवलं की आता लगेच पुण्याला पण आमची स्वारी जाणार आहे आणि शोध कॅरेक्टर्सचा होणार. तो निघ तिकडून. नक्कीच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एंटायर प्रोसेस ऑफ फिल्म मेकिंग. थँक्यू सो मच. थँक्यू श्वेतांबरा. राजश्री मराठी रॉक्स. नेहा राजपाल रॉक्स. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.